नमस्कार मित्रांनो, इक्विटी म्युच्युअल फंडच्या बाबतीत एयूएम म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट महत्त्वाचे असते, यावर तुमचा विश्वास आहे का? बरं, काही लोकांचा असा पण विश्वास आहे की मोठ्या आकाराचे जे एयूएम असतात म्हणजेच इक्विटी फंडामध्ये ज्याचा आकार मोठा असतो ते कमी आकाराच्या एयूएम फंडापेक्षा जास्त चांगले असतात। आता लार्ज कॅप फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड जे लार्ज कॅप स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी फंडाचा आकार काही असो खरोखरच काही फरक पडत नाही। लार्ज कॅप स्टॉक बऱ्यापैकी लिक्विड असतात आणि त्यांच्याकडे पुरेसे ट्रेडिंग व्हॉल्यूम पण असते आणि यामुळे फंडाचा आकार त्याची कामगिरी टिकवू शकेल की नाही याच्याबद्दलची शंका दूर करते। पण मोठ्या एयूएम असलेल्या अनेक इक्विटी फंडाचे पोर्टफोलिओ टर्नओव्हर प्रमाण कमी असू शकते। याचे कारण असे आहे की त्यांचा आकार त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वारंवार मंथन करण्यापासून प्रतिबंधित करू शकतो। परंतु काही मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडामध्ये एयूएम कमी असू शकतात आणि हाय रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आक्रमकपणे त्यांचा पोर्टफोलिओमध्ये मंथन करू शकतात। अशा फंडाचे पोर्टफोलिओ टर्नओव्हरचे प्रमाण जास्त असते। आता बरेच लोक इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात कारण त्यांच्याकडे ॲसेट अंडर मॅनेजमेंट ही जास्त असते। परंतु इक्विटी म्युच्युअल फंड निवडताना एकमेव हा घटक कन्सिडर करता कामा नये। इक्विटी फंड घेण्यापूर्वी फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड, बुल आणि बियर मार्केट मधली कामगिरी, फंडाचा गुंतवणूक आदेश आणि धोरण, त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण म्हणजेच एक्सपेन्स रेशो आणि इतर गंभीर गुणोत्तरे आपल्याला पाहावी लागतील। ॲसेट अंडर मॅनेजमेंट असलेले 5 इक्विटी फंड आज आपण बघणार आहोत ज्यांनी 50,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे। पण थांबा, तुम्हाला या सगळ्याबद्दल डिटेल्स माहिती करून घ्यायच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपल्या लिस्ट मधलं सगळ्यात पहिलं नाव आहे एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड। या फंडाची सध्याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट 77,011 कोटी रुपये इतकी आहे। जर आपण या म्युच्युअल फंडाचे टॉप 5 स्टॉक होल्डिंग बघितले तर ते अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात। सगळ्यात पहिल्यांदा आहे एचडीएफसी बँक 6.04%, कोल इंडिया 3.99%, एनटीपीसी लिमिटेड 3.45%, एसबीआय 3.42%, आयसीआयसीआय बँक 3.41%। जर आपण टॉप 5 सेक्टर बघितले तर ते अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात। बँक्स 16.60%, फायनान्स 6.77%, पॉवर 5.48%, पेट्रोलियम प्रोडक्ट 4.63% आणि कन्स्ट्रक्शन 4.20%। मित्रांनो, आपण आता याचा जो बेंचमार्क आहे आणि त्याचे रिटर्न्स आहे त्याचं कंपॅरिझन करूया। या फंडाने 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षांमध्ये आणि या फंडाच्या स्थापनेपासूनच याच्या बेंचमार्कला मागे टाकलेला आहे। आता आपण काही क्रिटिकल रेशोज बघणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा रेशो आणि शार्प रेशो आपण बघणार आहोत। स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतं की हे फंडाच्या पोर्टफोलिओ मधून उद्भवणाऱ्या एकूण जोखमीचे मोजमाप करते आणि जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी हे एक व्यापक साधन आहे। एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडचे स्टँडर्ड डेव्हिएशन 11.55% इतका आहे। बीटा रेशो बघायचा झाला तर हे फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष जोखीम जी असते ती मोजत असते। 1 पेक्षा कमी बीटा असलेला फंड सामान्यतः बाजारापेक्षा कमी जोखमीचा मानला जातो। आपल्या पर्टिक्युलर फंडाचा बीटा 0.80 आहे जो बाजारापेक्षा कमी जोखमीचा असल्याचे दर्शवतो। आता आपण बघणार आहोत तो म्हणजे शार्प रेशो। हे फंडाद्वारे आपल्याला जनरेट केलेल्या जोखमीचे जे काही रिटर्न्स असतात त्याचे मोजमाप करत असते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घेतलेल्या प्रत्येक युनिटसाठी या फंडाद्वारे आपल्याला किती रिटर्न मिळालेले आहेत हे आपल्याला दर्शवते आणि आपल्या या पर्टिक्युलर फंडासाठी शार्प रेशो 1.78 आहे, जे आपल्याला सांगते की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने 1.78 पट जास्त परतावा दिलेला आहे। मित्रांनो, आता आपण बघूया पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो। इथे पीटीआर किंवा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो हे मोजते की पोर्टफोलिओ मधील म्युच्युअल फंडाचे होल्डिंग्स त्याच्या फंड मॅनेजरद्वारे किती वेळा विकत घेतले किंवा विकले जातात। या फंडाचा पीटीआर 14.57% इतका आहे। याचा अर्थ फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स खूप वेळा बदलत नाही आणि पोर्टफोलिओ मधले स्टॉक्स हे बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहेत। सगळ्यात शेवट आपण बघतो तो म्हणजे एक्सपेन्स रेशो। एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथचा एक्सपेन्स रेशो 0.75% इतका आहे। मित्रांनो, आपल्या लिस्ट मधलं दुसरं नाव आहे एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड। या फंडाचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट सध्याचा आपण बघितला तर तो 65,010 कोटी रुपये इतका आहे। या फंडाचे टॉप 5 स्टॉक होल्डिंग जर आपण बघितले तर ते अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात। आयसीआयसीआय बँक 6.96%, भारती एअरटेल 5.94%, इन्फोसिस 5.37%, रिलायन्स इंडस्ट्रीज
5.3%, HDFC बँक 4.72%, अशा पद्धतीने हा पोर्टफोलिओ आपल्याला बघायला मिळतो। या म्युच्युअल फंडाचे टॉप 5 सेक्टर्स जर आपण बघितले तर ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतात। फायनान्शियल सर्व्हिसेस 32.09%, टेलिकम्युनिकेशन 6.48%, हेल्थकेअर 6.19%, सर्व्हिसेस 5.94%, IT 5.37%। आता आपण याचे रिटर्न्स याच्या बेंचमार्क बरोबर थोडेसे कंपेअर करूया। या फंडाने 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षामध्ये आणि सुरुवातीपासूनच याच्या बेंचमार्कला मागे टाकलेला आहे। आता आपण काही क्रिटिकल रेशो बघू। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन, आणि SBI इक्विटी हायब्रिड फंडाचा स्टँडर्ड डिव्हिएशन रेशो 9.28% इतका आहे। बीटा रेशो बघायचा झाला तर 0.75 इतका आहे, जो आपल्याला दर्शवतो की मार्केटपेक्षा हा फंड कमी रिस्की आहे। आता शार्प रेशो बघायची वेळ आलेली आहे, आणि या फंडाचा शार्प रेशो 1.09 इतका आहे। याचा अर्थ असा आहे की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने 1.09 पट जास्त रिटर्न्स दिलेले आहेत। या फंडाचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो बघितला तर तो 20% इतका आहे। याचा अर्थ फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स मध्ये वारंवार बदल करत नाही आणि इथले स्टॉक बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहेत। जर आपण SBI इक्विटी हायब्रिड फंडचा एक्सपेन्स रेशो बघितला तर तो 0.75% इतका येतो। मित्रांनो, आपल्या लिस्ट मधलं तिसरं नाव आहे HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज फंड। या फंडाचे सध्याचे ऍसेट अंडर मॅनेजमेंट 59,027 करोड रुपये इतके आहे। या फंडाचे टॉप 5 स्टॉक होल्डिंग्स बघितले तर ते आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतात। इंडियन हॉटेल्स 3.92%, अपोलो टायर्स 3.84%, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट 3.21%, द फेडरल बँक 3.08% आणि टाटा कम्युनिकेशन्स 2.97%। या फंडाचे टॉप 5 सेक्टर्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे बँक 11.16%, ऑटो कंपोनंट्स 8.57%, फायनान्स 8.42%, IT सॉफ्टवेअर 8.12% आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट 7.92%। आता याचे बेंचमार्क जर रिटर्न बरोबर कंपॅरिझन करायचे झाले तर या फंडाने 3 वर्षांमध्ये आणि स्थापनेपासूनच बेंचमार्क पेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे। क्रिटिकल रेशो जसं की शार्प रेशो, बीटा आणि स्टँडर्ड डिव्हिएशन बघायची वेळ आली आहे। या फंडाचा स्टँडर्ड डिव्हिएशन रेशो 14.10% इतका आहे। बीटा रेशो 0.90 इतका आपल्याला दाखवतो, म्हणजेच हा फंड मार्केटपेक्षा कमी रिस्की आहे। या फंडाचा शार्प रेशो बघितला तर 1.85 इतका दर्शवतो, जो आपल्याला सांगतो की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने 1.8 पट जास्त रिटर्न्स दिलेले आहेत। या फंडाचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो 19.09% इतका आहे। याचा अर्थ असा आहे की फंड मॅनेजर पोर्टफोलिओमध्ये वारंवार बदल करत नाही आणि स्टॉक्स बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहेत। HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज फंडचा एक्सपेन्स रेशो 0.78% इतका आहे। मित्रांनो, आपल्या लिस्ट मधलं चौथं नाव आहे ते म्हणजे ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड। या फंडाची सध्याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट 54,141 कोटी रुपये इतकी आहे। या फंडाचे टॉप 5 स्टॉक होल्डिंग्स अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात। सगळ्यात पहिल्यांदा ICICI बँक 5.10%, TVS मोटर कंपनी 4.57%, HDFC बँक 3.93%, मारुती सुझुकी 3.67% आणि इन्फोसिस 3.43%। या फंडामध्ये टॉप 5 सेक्टर्स मध्ये अशा पद्धतीने अलोकेशन केलेलं आहे। फायनान्शियल सर्व्हिसेस 19.03%, ऑटोमोबाईल अँड ऑटो कंपोनंट्स 10.29%, IT 6.8%, FMCG 5.67% आणि ऑइल, गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युएल्स 3.89%। आता जर आपण याचा बेंचमार्क बरोबर रिटर्नचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येतं की या फंडाने 3 वर्षांमध्ये आणि स्थापनेपासूनच त्याच्या बेंचमार्क पेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेली आहे। आता आपण काही क्रिटिकल रेशो बघणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड डिव्हिएशन रेशो, आणि तो आहे 5%। बीटा रेशो बघायचा झाला तर 0.40 इतका बीटा रेशो आहे, जो आपल्याला सांगतो की हा फंड मार्केटपेक्षा कमी रिस्कीचा आहे। शार्प रेशो जर बघितला तर 1.77 इतका आहे, जो आपल्याला दर्शवतो की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी या फंडाने 1.77 पट जास्त रिटर्न दिलेले आहेत। मित्रांनो, आता PTR रेशो बघितला तर या फंडाचा PTR रेशो 27% इतका आहे, जो आपल्याला सांगतो की फंड मॅनेजर पोर्टफोलिओमध्ये जास्त बदल करत नाही आणि स्टॉक बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहे। ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडचा एक्सपेन्स रेशो 0.87% इतका आहे। मित्रांनो, आपल्या लिस्ट मधलं शेवटचं नाव आहे पराग पारेख फ्लेक्सी कॅप फंड। या फंडाचे सध्याचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 55,034 कोटी रुपये इतके आहे। या फंडाचे टॉप 5 स्टॉक होल्डिंग जर आपण बघितले तर ते अशा पद्धतीने
पद्धतीने आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा HDFC बँक 8.05%, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट 6.99%, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड 5.65%, HCL टेक्नॉलॉजीज 5.36% आणि कोल इंडिया 5.12%. या फंडाचे टॉप 5 सेक्टर जर बघितले तर ते अशा पद्धतीने आहेत. बँक सेक्टर 19.88%, इंटरनेट अँड टेक्नॉलॉजीज 11.84%, कॅपिटल मार्केट 7.8%, IT सॉफ्टवेअर 7.42% आणि फायनान्स 7.10%. जर आपण बेंचमार्क आणि रिटर्नचं कंपॅरिझन केलं तर या फंडाने 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि या फंडाच्या स्थापनेपासूनच बेंचमार्कला नेहमी मागे टाकलेला आहे. क्रिटिकल रेशो बघायचे झाले तर स्टँडर्ड डेव्हिएशन रेशो आहे 11.32%, बीटा आहे 0.66, म्हणजेच मार्केटपेक्षा कमी रिस्की असल्याचे आपल्याला दर्शवतो. शार्प रेशो बघायचा झाला तर 1.56 इतका आहे, जो आपल्याला सूचित करतो की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने 1.56 पट जास्त रिटर्न मिळवून दिलेले आहेत. जर आपण पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो बघितला तर या फंडाचा PTR 33.90% इतका आहे. याचा अर्थ फंड मॅनेजर पोर्टफोलिओ मध्ये वारंवार बदल करत नाही आणि पोर्टफोलिओ मधले स्टॉक बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहेत. मित्रांनो, या फंडाचा एक्सपेन्स रेशो जर बघितला तर तो आहे 0.58. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि फायनान्स रिलेटेड माहिती घेण्यासाठी ग्रो मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.